आकाशवाणी मुंबई केंद्र, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर, मन की बात. माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. मन की बात मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन. तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देशविदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्या पेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे. हे याचं देखील द्योतक आहे की अधिकाधिक लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात योग साधना करत आहेत. यावेळी आपण योग दिनाची कितीतरी आकर्षक छायाचित्र पाहिली आहेत. विशाखापट्टणमच्या समुद्रकिनारी 3 लाख लोकांनी एकत्र येत योगाभ्यास केला. विशाखापट्टणम इथूनच आणखी एक अद्भुत दृश्य समोर आलं आहे. 2000हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी 108 मिनिटांमध्ये 108 सूर्यनमस्कार घातले. विचार करा, किती शिस्तीचं पालन आणि समर्पण असेल. आपल्या नौदलाच्या जहाजांवर देखील योगाभ्यासाची भव्य झलक पाहायला मिळाली. तेलंगणामध्ये 3000 दिव्यांग मित्र एकत्रितपणे योग शिबिरात सहभागी झाले. त्यांनी दाखवून दिलं की कशा प्रकारे योग हे सक्षमीकरणाचं देखील माध्यम आहे. दिल्लीच्या लोकांनी योगाला स्वच्छ यमुनेच्या संकल्पाशी जोडलं आणि यमुना किनारी जाऊन योग साधना केली. जम्मू काश्मीरमधला चिनाब पूल, जो जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आहे, तिथं देखील लोकांनी योगाभ्यास केला. हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं आणि ITBPचे जवान, तिथं देखील त्यांनी योगाभ्यास केला. साहस आणि साधना एकत्र पाहायला मिळालं. गुजरातच्या लोकांनी एक नवीन इतिहास रचला. वडनगरमध्ये 2121 लोकांनी एकाच वेळी भुजंगासन केलं आणि नवीन विक्रम बनवला. न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, पॅरिस, जगातल्या प्रत्येक मोठ्या शहरांमधील योग दिनाची छायाचित्र समोर आली आहेत आणि प्रत्येक छायाचित्रात एक गोष्ट खास राहिली आहे: शांतता, स्थैर्य आणि संतुलन. या वर्षाची संकल्पना अतिशय खास होती. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ, म्हणजेच एक पृथ्वी, एक आरोग्य. ही केवळ एक घोषणा नाही, तर एक दिशा आहे जी आपल्याला वसुधैव कुटुंबकमची जाणीव करून देते. मला विश्वास आहे, या वर्षीची योग दिनाची भव्यता जास्तीत जास्त लोकांना योग साधनेचा अवलंब करण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जेव्हा कोणी तीर्थयात्रेसाठी निघतं, तेव्हा एकच भावना सर्वप्रथम मनात येते: चलो बुलावा आया है. हीच भावना आपल्या धार्मिक यात्रांचा आत्मा आहे. या यात्रा शरीराची शिस्त, मनाची शुद्धी, एकमेकांप्रती प्रेम आणि बंधुत्व, ईश्वराशी जोडलं जाण्याचं माध्यम आहेत. त्याशिवाय या तीर्थयात्रांची आणखी एक बाजू असते. या धार्मिक यात्रा सेवेच्या संधींचं एक महाअनुष्ठान देखील असतात. जेव्हा कुठलीही यात्रा असते, तेव्हा जितके लोक यात्रेसाठी जातात, त्याहून अधिक लोक यात्रेकरूंच्या सेवेच्या कामात सहभागी होतात. ठिकठिकाणी भंडारे आणि लंगर लावले जातात. लोक रस्त्याच्या कडेला पाणपोया बसवतात. सेवाभावनेनंच वैद्यकीय शिबिरं आणि सुविधांची व्यवस्था केली जाते. कितीतरी लोक स्वखर्चानं यात्रेकरूंसाठी धर्मशाळांची आणि राहण्याची व्यवस्था करतात. मित्रांनो, प्रदीर्घ काळानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. कैलास मानसरोवर म्हणजे भगवान शिव यांचं धाम. हिंदू, बौद्ध, जैन प्रत्येक परंपरेत कैलास हे श्रद्धा आणि भक्तीचं केंद्र मानलं गेलं आहे. मित्रांनो, 3 जुलैपासून पवित्र अमरनाथ यात्राही सुरू होणार आहे आणि पवित्र श्रावण महिना देखील काही दिवसांवर आला आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण भगवान जगन्नाथजी यांची रथयात्रा देखील पाहिली. ओदिशा असेल,
गुजरात असेल किंवा देशातला कुठलाही कानाकोपरा असेल, लाखो भाविक या यात्रांमध्ये सहभागी होतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या यात्रा एक भारत श्रेष्ठ भारत भावनेचं प्रतिबिंब आहेत. जेव्हा आपण श्रद्धाभावनेनं, पूर्ण समर्पणानं आणि शिस्तबद्धतेनं आपल्या धार्मिक यात्रा पार पाडतो, तेव्हा त्यांचं फळ देखील मिळतं. यात्रेला जाणाऱ्या सर्व भाग्यशाली भाविकांना मी माझ्या शुभेच्छा देतो. जे लोक सेवाभावनेनं या यात्रा यशस्वी आणि सुरक्षित बनवण्यासाठी झटत आहेत, त्यांच्यासाठी देखील मी सुयश चिंतितो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मी तुम्हाला देशातल्या 2 अशा यशस्वी कामगिरींबद्दल सांगू इच्छितो, ज्यामुळं तुमचा ऊर अभिमानानं भरून येईल. या कामगिरीची चर्चा जागतिक संस्था करत आहेत. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना आणि ILO म्हणजेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांनी देशाच्या या कामगिरीची भरपूर प्रशंसा केली आहे. पहिली कामगिरी आहे ती आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. तुमच्यापैकी अनेक लोकांनी डोळ्यांच्या एका आजाराबाबत ऐकलं असेल. खोपऱ्या अर्थात ट्रॅकोमा हा संसर्गजन्य आजार जीवाणूमुळे पसरतो. एक काळ होता जेव्हा हा आजार देशातल्या अनेक भागांमध्ये सहजपणे आढळत होता. जर लक्ष दिलं नाही तर या आजारामुळे हळूहळू आपली दृष्टी देखील जाऊ शकते. आम्ही संकल्प केला की ट्रॅकोमाचं समूळ उच्चाटन करायचं आणि मला तुम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOनं भारताला ट्रॅकोमा फ्री घोषित केलं आहे. आता भारत ट्रॅकोमा मुक्त देश बनलेला आहे. हे त्या लाखो लोकांच्या मेहनतीचं फळ आहे, ज्यांनी न थकता न थांबता या आजाराविरुद्ध लढा दिला. हे यश आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं देखील आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे देखील याच्या निर्मूलनात मोठी मदत मिळाली आहे. जलजीवन अभियानाचं देखील या यशात मोठं योगदान राहिलं आहे. आज जेव्हा घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पाणी पोचत आहे, तेव्हा अशा आजारांचा धोका कमी झालेला आहे. जागतिक आरोग्य संघटना WHOनं देखील या गोष्टीची प्रशंसा करताना म्हटलं आहे की भारतानं आजाराविरोधात लढा देण्याबरोबरच त्याच्या मूळ कारणांवर घाव घातला आहे. मित्रांनो, आज भारतात बहुतांश लोकसंख्या कुठल्या ना कुठल्या सामाजिक सुरक्षा लाभांचा फायदा घेत आहे आणि आता नुकताच आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा म्हणजे ILOचा एक महत्त्वपूर्ण अहवाल आला आहे. या अहवालात म्हटलं आहे की भारतातील 64% अधिक लोकसंख्येला आता कुठला ना कुठला सामाजिक सुरक्षा लाभ नक्की मिळत आहे. सामाजिक सुरक्षा ही जगातील सर्वात मोठी व्याप्ती असलेल्यापैकी एक आहे. आज देशात सुमारे 95 कोटी लोक कुठल्या ना कुठल्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत. या उलट 2015 पर्यंत 25 कोटींपेक्षा कमी लोकांपर्यंत सरकारी योजना पोचू शकत होत्या. मित्रांनो, भारतात आरोग्यापासून ते सामाजिक सुरक्षेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात देश परिपूर्णतेच्या भावनेनं पुढे जात आहे. हे सामाजिक न्यायाचं देखील एक उत्तम चित्र आहे. या यशामुळे एक विश्वास निर्माण झाला आहे की आगामी काळ अधिक चांगला असेल. प्रत्येक पावलावर भारत आणखी बळकट होईल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, लोकसहभागाच्या शक्तीनं मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो. मी आपल्याला एक ध्वनिफीत ऐकवतो. या ध्वनिफितीत आपल्याला त्या संकटाच्या भीषणतेची कल्पना येईल. ते संकट किती मोठं होतं, आधी ते ऐका, समजून घ्या. आखिर ये जो जुल्म हुआ 2 साल तक, जुल्म तो 5-7 साल से शुरू हो गया था, मगर वो शिखर पर पहुंच गया है 2 साल में, जब इमरजेंसी लोगों पर ठोक दी और अमानुषी बर्ताव लोगों के साथ किया गया. लोगों के स्वतंत्रता के हक छीन लिए गए. अखबारों को कोई स्वतंत्रता न रही. न्यायालय
बिल्कुल निर्बल बना दिए गए और जिस ढंग से 1 लाख से ज़्यादा लोगों को जेल में बंद कर दिए और फिर अपने मनमानी राज की ओर से होती रही, उसकी मिसाल दुनिया के इतिहास में भी मिलना मुश्किल है। मित्रांनो, हा आवाज देशाचे माजी पंतप्रधान श्रीमान मोरारजीभाई देसाई यांचा आहे. त्यांनी संक्षिप्त स्वरूपात मात्र अतिशय स्पष्ट पद्धतीनं आणीबाणीबाबत माहिती दिली. तुम्ही कल्पना करू शकता तो काळ कसा होता. आणीबाणी लादणाऱ्यांनी न केवळ आपल्या संविधानाची हत्या केली, तर त्यांचा हेतू न्यायपालिकेला देखील आपला गुलाम बनवून ठेवणं हा होता. या काळात लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला होता. याची अनेक उदाहरणं अशी आहेत जी कधीही विसरता येणार नाहीत. जॉर्ज फर्नांडिस साहेबांना बेड्यांमध्ये जखडून ठेवण्यात आलं होतं. अनेक लोकांना कठोर यातना सोसाव्या लागल्या. मिसा अंतर्गत कोणालाही विनाकारण अटक केली जात होती. विद्यार्थ्यांना देखील त्रास दिला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची देखील गळचेपी झाली. मित्रांनो, त्या काळात ज्या हजारो लोकांना अटक करण्यात आली, त्यांच्यावर विनाकारण मानवी अत्याचार झाले. मात्र हे भारतीय जनतेचं सामर्थ्य आहे. ते झुकले नाहीत, वाकले नाहीत आणि लोकशाहीशी कोणतीही तडजोड त्यांनी मान्य केली नाही. शेवटी जनता जनार्दनाचा विजय झाला. आणीबाणी हटवण्यात आली आणि आणीबाणी लादणारे पराभूत झाले. बाबू जगजीवनरामजी यांनी याबाबत अतिशय प्रभावी पद्धतीनं आपलं म्हणणं मांडलं होतं. बहनों और भाइयों, पिछला चुनाव चुनाव नहीं था, भारत की जनता का एक महान अभियान था. उस समय के परिस्थितियों को बदल देने का, तानाशाही के धारा को मोड़ देने का और भारत में प्रजातंत्र के बुनियाद को मजबूत कर देने का. अटलजी यांनी देखील त्यावेळी आपल्या खास शैलीत जे काही सांगितलं होतं ते देखील आपण नक्की ऐकायला हवं. बहनों और भाइयों, देश में जो कुछ हुआ उसे केवल चुनाव नहीं कह सकते. एक शांतिपूर्ण क्रांति हुई है. लोक शक्ति की लहर ने लोकतंत्र की हत्या करने वालों को इतिहास के कूड़ेदान में फेंक दिया है. मित्रांनो, देशावर आणीबाणी लादण्यात आली त्या घटनेला काही दिवसांपूर्वी 50 वर्ष पूर्ण झाली. आपण देशवासियांनी संविधान हत्या दिवस पाळला. आपण नेहमी त्या सर्व लोकांचं स्मरण करायला हवं ज्यांनी नेटानं आणीबाणीचा सामना केला होता. यामुळे आपल्याला आपल्या संविधानाला मजबूत राखण्यासाठी नेहमी सतर्क राहण्याची प्रेरणा मिळते. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्ही एका चित्राची कल्पना करा. सकाळचं ऊन पर्वतांवर पडत आहे. हळूहळू सूर्यप्रकाश मैदानाच्या दिशेनं पसरत आहे आणि त्या प्रकाशात फुटबॉल प्रेमींची झुंबड त्या दिशेनं जात आहे. शिट्टी वाजते आणि काही क्षणातच मैदान टाळ्या आणि घोषणांनी दुमदुमून जातं. प्रत्येक पास, प्रत्येक गोल बरोबरच लोकांचा उत्साह वाढत आहे. तुम्ही विचार करत असाल की हे कोणतं सुंदर जग आहे. मित्रांनो, हे चित्र आसामचं एक प्रमुख क्षेत्र बोडोलँड इथलं वास्तव आहे. बोडोलँड आज आपल्या एका नव्या रूपासह देशासमोर उभा आहे. इथल्या युवकांमध्ये जी ऊर्जा आहे, जो आत्मविश्वास आहे, तो फुटबॉलच्या मैदानात सर्वात जास्त पाहायला मिळतो. बोडोलँड प्रादेशिक क्षेत्रात बोडोलँड CEM चषकाचं आयोजन होत आहे. ही केवळ एक स्पर्धा नाही, तर एकता आणि आशेचा उत्सव बनला आहे. 3700हून अधिक संघ, सुमारे 70,000 खेळाडू आणि त्यातही मोठ्या संख्येनं मुलींचा त्यात सहभाग आहे. हे आकडे बोडोलँडमधील मोठ्या बदलाची गाथा सांगत आहेत. बोडोलँड आता देशाच्या खेळाच्या नकाशावर आपली आभा आणखी वाढवत आहे. मित्रांनो, एक काळ असा होता की संघर्ष हीच या भागाची ओळख होती. तेव्हा येथील तरुणांसाठी उपलब्ध मार्ग मर्यादित होते. मात्र आज त्यांच्या डोळ्यात नवी स्वप्न आहेत आणि मनात स्वावलंबनाचं धैर्य आहे.
इथं तयार झालेले फुटबॉल खेळाडू आता उच्च स्तरावर स्वतःची ओळख प्रस्थापित करत आहेत. हालीचरण नार्जारी, दुर्गा बोरो, अपूर्व नार्जारी, मनबीर बसुमतारी ही केवळ फुटबॉलपटूंची नावं नव्हेत, तर हे त्या नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत ज्यांनी बोडोलँडला मैदानापासून राष्ट्रीय मंचापर्यंत पोहोचवलं. यापैकी अनेक जणांनी अत्यंत मर्यादित साधनांसह सराव केला. अनेकांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग शोधला आणि आज यांचं नाव घेऊन कितीतरी लहान मुलं स्वतःच्या स्वप्नांचा पाया रचत आहेत. मित्रांनो, जर आपल्याला आपलं सामर्थ्य वाढवायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला आपली तंदुरुस्ती, आपलं स्वास्थ्य यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल. तसं तर मित्रांनो, तुम्हाला तंदुरुस्तीसाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी मी केलेली सूचना लक्षात आहे ना? जेवणात 10% तेल कमी वापरा आणि लठ्ठपणा कमी करा. जेव्हा तुम्ही फिट व्हाल तेव्हा आयुष्यात आणखी सुपरहिट व्हाल. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपला भारत जसा प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याच प्रकारे कला, शिल्पकला आणि कौशल्यातील विविधता देखील आपल्या देशाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. तुम्ही ज्या भागात जाल तिथली एखादी तरी विशेष बाब आणि स्थानिक गोष्टीविषयी तुम्हाला माहिती मिळेल. आम्ही बहुतेकदा मन की बातमध्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांच्या विषयी चर्चा करतो. असंच एक उत्पादन म्हणजे मेघालयातील एरी सिल्क नावाचं रेशीम. याला काही दिवसांपूर्वीच GI टॅग अर्थात भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे. एरी सिल्क हे मेघालयसाठी एखाद्या वारशाप्रमाणे आहे. इथल्या आदिवासी जमातींनी, विशेषतः खासी समाजाच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या याचा सांभाळ केला आहे आणि स्वतःच्या कौशल्यानं त्याला आणखी समृद्ध देखील केलं आहे. या रेशमामध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे हे इतर धाग्यांपासून वेगळेपणानं उठून दिसतं. याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे रेशीम तयार करण्याची पद्धत. या प्रकारचं रेशीम तयार करणाऱ्या रेशीम किड्यांपासून रेशीम मिळवताना हे किडे मारले जात नाहीत. त्यामुळे या रेशमाला अहिंसा सिल्क असं देखील म्हणतात. आजकाल जगभरात जी उत्पादनं बनवताना हिंसा केलेली नसेल आणि निसर्गावर त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नसेल, अशा प्रकारच्या उत्पादनांची मागणी वाढत आहे आणि म्हणूनच मेघालयातील एरी सिल्क जागतिक बाजारपेठेसाठी एक सुयोग्य उत्पादन आहे. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे रेशीम थंडीमध्ये ऊब देतं आणि उन्हाळ्यात थंडावा देतं. या रेशमाचं हे वैशिष्ट्य याला बहुतांश भागांमध्ये वापरासाठी अनुकूल बनवतं. मेघालयातील महिला आता स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून त्यांचा हा वारसा मोठ्या प्रमाणात पुढे नेत आहेत. एरी सिल्कला भौगोलिक मानांकन मिळाल्याबद्दल मी मेघालयातील जनतेचं अभिनंदन करतो. मी तुम्हा सर्वांना देखील आग्रह करतो की तुम्ही एरी सिल्कपासून तयार केलेले कपडे नक्की वापरून पहा. आणि हो, खादी, हातमाग, व्होकल फॉर लोकल यांची देखील नेहमीच आठवण असू द्या. ग्राहकांनी भारतात निर्मित उत्पादनं खरेदी केली आणि व्यापाऱ्यांनी भारतात तयार झालेली उत्पादनंच विकली तर आत्मनिर्भर भारत अभियानाला नवी ऊर्जा मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मंत्र भारताचं नवं भविष्य उभारण्यासाठी सज्ज आहे. आपल्या माता, भगिनी, कन्या आज केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी नवी दिशा शोधून काढत आहेत. तुम्ही तेलंगणामधील भद्राचलमच्या महिलांच्या यशस्वी कामगिरीची माहिती जाणून घ्याल तर तुम्हाला अधिकच आनंद होईल. या भागातील महिला एकेकाळी शेतात मजुरी करत असत, उपजीविकेसाठी दिवसभर कष्ट उपसत असत. आज त्याच महिला श्री अन्नापासून म्हणजेच भरड धान्यांपासून बिस्किटं तयार करत आहेत. भद्रादी मिलेट मॅजिक या नावानं ही बिस्किटं थेट लंडनपर्यंत पुरवली जात आहेत. भद्राचलमच्या या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून याचं प्रशिक्षण घेतलं.
मित्रांनो, या महिलांनी आणखी एक कौतुकास्पद काम केलं आहे. त्यांनी गिरी सॅनिटरी पॅड्सचं उत्पादन सुरू केलं. केवळ 3 महिन्यांमध्ये त्यांनी तब्बल 40,000 पॅड्स तयार केली आणि शाळा तसंच आजूबाजूच्या कार्यालयांमध्ये त्याची विक्री केली, ती देखील अत्यंत किफायतशीर दरात. मित्रांनो, कर्नाटकातील कलबुर्गीच्या महिलांनी मिळवलेलं यश देखील उल्लेखनीय आहे. या महिलांनी ज्वारीच्या भाकरीला एक ब्रँड म्हणून ओळख मिळवून दिली. त्यांनी जी सहकारी संस्था स्थापन केली आहे, त्यामध्ये दररोज सुमारे 3,000 पेक्षा जास्त भाकऱ्या तयार करण्यात येतात. या भाकऱ्यांचा सुगंध आता केवळ गावापर्यंत मर्यादित राहिलेला नसून मंगळुरूमध्ये देखील त्यांचं विशेष विक्री केंद्र सुरू झालं आहे. अन्नपदार्थांच्या ऑनलाईन मंचावर या भाकऱ्यांसाठी ऑर्डर्स येत आहेत. कलबुर्गीची भाकरी आता मोठमोठ्या शहरातील स्वयंपाकघरांमध्ये पोचलेली आहे आणि याचा त्या महिलांच्या जीवनावर फार चांगला परिणाम झाला आहे. त्यांचं उत्पन्न वाढत आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये या यशोगाथांमधील चेहरे वेगवेगळे असतील, मात्र त्या चेहऱ्यांवरचं तेज एकसारखं आहे. हे तेज आहे आत्मविश्वासाचं, स्वावलंबनाचं. असाच एक चेहरा आहे मध्य प्रदेशातील सुमा उईके यांचा. सुमाजींचा प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे. त्यांनी बालाघाट जिल्ह्यातील कटंगी ब्लॉकमध्ये बचत गटामध्ये सहभागी होऊन अळंबीची शेती तसंच पशुपालन याचं प्रशिक्षण घेतलं. त्यातून त्यांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळाला. सुमा उईके यांचं उत्पन्न वाढल्यावर त्यांनी त्यांच्या कार्याचा विस्तार देखील केला. लहानच्या प्रयत्नापासून सुरू झालेला हा प्रवास आता दीदी कॅन्टीन आणि औष्णिक उपचार केंद्रापर्यंत पोचला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अशा असंख्य महिला स्वतःचं आणि देशाचं भाग्य उजळवत आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसात मला व्हिएतनामच्या लोकांनी विविध माध्यमातून काही संदेश पाठवले. या संदेशांच्या प्रत्येक ओळीत श्रद्धा होती, आत्मीयता होती. त्यांच्या भावना मनाला स्पर्श करणाऱ्या होत्या. ते सर्वजण भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं म्हणजे रेलिक्सचं दर्शन घडवल्याबद्दल भारताचे आभार मानत होते. त्यांच्या शब्दांमध्ये जे भाव भरलेले होते ते कोणत्याही औपचारिक आभार प्रदर्शनाहून अधिक हृदयस्पर्शी होते. मित्रांनो, मुळात भगवान बुद्धांच्या या पवित्र अवशेषांचा शोध आंध्र प्रदेशात पालनाडू जिल्ह्यातील नागार्जुन कोंडा इथं लागला. या स्थानाचं बौद्ध धर्माशी जवळचं नातं आहे. असं म्हटलं जातं की एकेकाळी या स्थानाला भेट देण्यासाठी श्रीलंका आणि चीनसह अनेक लांब-लांबच्या देशातून लोक येत. मित्रांनो, गेल्या महिन्यात भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष व्हिएतनामला नेण्यात आले. तिथल्या वेगवेगळ्या 9 ठिकाणी जनतेच्या दर्शनासाठी हे अवशेष ठेवण्यात आले. भारताचा हा उपक्रम एका अर्थी व्हिएतनामसाठी एक राष्ट्रीय सोहळा बनला. तुम्ही कल्पना करू शकता, 10 कोटी लोकसंख्येच्या व्हिएतनाममध्ये सुमारे 1.5 कोटीहून अधिक लोकांनी भगवान बुद्धांच्या या पवित्र अवशेषांचं दर्शन घेतलं. समाज माध्यमांवर मी जी छायाचित्र आणि व्हिडिओज पाहिले त्यातून असं जाणवतं की श्रद्धेला कोणतीही मर्यादा नसते. पाऊस असो, कडक ऊन असो, लोक कोणत्याही परिस्थितीत तासनतास रांगेत उभे होते. लहान मुलं, वयोवृद्ध, दिव्यांगजन असे सगळेच भावूक झाले होते. व्हिएतनामचे राष्ट्रपती, उपपंतप्रधान, ज्येष्ठ मंत्री कोणीही असो, प्रत्येक जण नतमस्तक झाला होता. या प्रवासाप्रती तिथल्या लोकांमध्ये इतका आदरभाव होता की व्हिएतनाम सरकारनं हा उपक्रम आणखी 12 दिवसांसाठी पुढे सुरू ठेवण्याचा आग्रह धरला आणि भारतानं याला सहर्ष संमती दिली. मित्रांनो, भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये अशी शक्ती आहे जी देशांना, संस्कृतींना आणि लोकांना एका धाग्यात बांधते. यापूर्वी
भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष थायलंड आणि मंगोलिया इथं नेण्यात आले होते. त्या देशांमध्ये देखील असाच श्रद्धाभाव बघायला मिळाला. माझा तुम्हा सर्वांना असा आग्रह आहे की तुम्ही तुमच्या राज्यात असलेल्या बौद्ध स्थळांना अवश्य भेट द्या. हा एक आध्यात्मिक अनुभव असेल आणि आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडलं जाण्याची एक नामी संधी देखील असेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, या महिन्यात आपण सर्वांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. मला तुमचे हजारो संदेश मिळाले. अनेकांनी त्यांच्या परिसरातील अशा मित्रांची माहिती दिली जे पर्यावरण रक्षणासाठी एकटेच प्रयत्न करत होते आणि नंतर संपूर्ण समाज त्यांच्यासोबत सहभागी झाला. सर्वांचं हेच योगदान आपल्या वसुंधरेसाठी एक मोठं सामर्थ्य बनत आहे. पुण्याच्या रमेश खरमाळे यांच्या कार्याबद्दल समजल्यावर तुम्हाला देखील मोठी प्रेरणा मिळेल. आठवड्याच्या शेवटी जेव्हा बाकीचे लोक आराम करतात तेव्हा रमेशजी आणि त्यांचे कुटुंबीय कुदळ फावडं घेऊन बाहेर पडतात. ते कुठे जातात माहिती आहे? जुन्नरच्या डोंगरांच्या दिशेनं. ऊन असो की उंचावरची चढाई, त्यांची पावलं थांबत नाहीत. ते अस्ताव्यस्त वाढलेली झुडपं कापतात, पाणी थांबवण्यासाठी चर खणतात आणि बिया लावतात. फक्त 2 महिन्यांमध्ये त्यांनी 70 चर खणले. रमेशजींनी अनेक लहान लहान तळी तयार केली आहेत, शेकडो झाडं लावली आहेत. ते प्राणवायू पार्क देखील उभारत आहेत. या सगळ्याचा परिणाम असा झाला की या भागात पक्षी परतू लागले आहेत, वन्यजीवनाला नवीन उभारी मिळते आहे. मित्रांनो, पर्यावरणासाठी आणखी एक सुंदर उपक्रम बघायला मिळतो, तो म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद या शहरात. तिथल्या नगरपालिकेनं मिशन फॉर मिलियन ट्रीज म्हणजेच लक्ष वृक्ष अभियान सुरू केलं असून त्याचं उद्दिष्ट आहे लाखो झाडं लावणं. या अभियानाचं वैशिष्ट्य म्हणजे सिंदूर वन. हे वन ऑपरेशन सिंदूरमधील वीरांना समर्पित केलेलं आहे. ज्या शूरवीरांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही सिंदूरची रोपं लावण्यात येत आहेत. इथं आणखी एका अभियानाला वेग देण्यात येत आहे आणि ते म्हणजे एक पेड माँ के नाम. या अभियानाच्या अंतर्गत देशभरात कोट्यवधी झाडं लावण्यात आली आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या गावात किंवा शहरात सुरू असलेल्या अशा अभियानात नक्की सहभागी व्हा. झाडं लावा, पाणी वाचवा, धरणीची सेवा करा. कारण जेव्हा आपण निसर्गाचं रक्षण करतो तेव्हा खरं तर आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित करत असतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील एका गावानं फार उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक ग्रामपंचायत आहे पाटोदा. ही कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत आहे. या गावात कोणीही स्वतःच्या घराबाहेर कचरा फेकत नाही. प्रत्येक घरातून कचरा संकलित करण्याची चोख व्यवस्था केलेली आहे. इथं सांडपाण्यावर प्रक्रिया देखील करण्यात येते. प्रक्रिया करून स्वच्छ केल्याशिवाय कोणतंही पाणी नदीत सोडलं जात नाही. या गावात शेण्या वापरून अंत्यसंस्कार करण्यात येतात आणि त्याची राख वापरून दिवंगत व्यक्तीच्या नावे झाड लावलं जातं. या गावातली स्वच्छता देखील बघण्यासारखी आहे. लहान लहान सवयी जेव्हा सामूहिक निर्धाराचं रूप घेतात तेव्हा फार मोठं परिवर्तन घडणं हे निश्चित असतं. माझ्या प्रिय मित्रांनो, सध्याच्या घडीला सर्वांच्या नजरा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे लागलेल्या आहेत. भारतानं एक नवा इतिहास रचला आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लाशी काल माझं बोलणं सुद्धा झालं. तुम्ही देखील माझं शुभांशुसोबत झालेलं संभाषण ऐकलं असेल. शुभांशुला अजून काही दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये राहावं लागेल. आपण या मोहिमेबद्दल आणखी चर्चा करू, मात्र मन की बातच्या पुढच्या भागात. आता या भागात तुमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. मात्र मित्रांनो, जाता जाता मी तुम्हाला एका विशेष दिवसाची आठवण करून देऊ इच्छितो. परवा 1 जुलै. आपण या दिवशी 2 अत्यंत महत्त्वाच्या व्यवसायांचा सन्मान करतो, डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट्स. हे दोन्ही
आपल्या समाजाचे असे स्तंभ आहेत जे आपल्या जीवनाला अधिक चांगलं रूप देतात. डॉक्टर आपल्या आरोग्याचे रक्षक आहेत आणि सीए आपल्या आर्थिक जीवनाचे मार्गदर्शक आहेत. तेव्हा सगळे डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट्स यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या सूचनांची मी नेहमीच वाट पाहत असतो. मन की बातचा पुढचा भाग तुमच्या याच सूचनांमुळे आणखी समृद्ध होईल. पुन्हा भेटूया नव्या मुद्द्यांसह, नव्या प्रेरणांसह, देशवासियांच्या नवनव्या यशोगाथांसह. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.